मराठी भाषा अभ्यास केंद्राचे अध्यक्ष दीपक पवार सर आपल्यासोबत आहेत। सर, तुम्ही 2 दिवसापासून एक वेगळी मोहीम हाती घेतली होती, जे हिंदी सक्तीचा जो विषय आहे त्याला विरोध करण्यासाठी वेगवेगळ्या राजकीय पक्षांची भेटीगाठी तुम्ही सुरू केलेल्या होत्या। काल तुम्ही उद्धव ठाकरेंना भेटलात, त्यांनी पत्रकार परिषद तुमच्यासोबत घेतली आणि एक सामूहिक आंदोलन सुरू करण्याची घोषणा केली। राज ठाकरे यांनी सुद्धा मोर्चाची घोषणा केलेली होती आणि आता हे एकत्र मोर्चात सहभागी होणार आहेत दोन्ही ठाकरे बंधू। तुम्ही सुद्धा आंदोलनाची वेगळी भूमिका जी आहे ती आझाद मैदानामध्ये किंवा वेगळ्या ठिकाणी सुरू करणार आहात। कशापद्धतीची आताची स्थिती आहे? वेगवेगळे आंदोलन होणार आहेत की एकच आंदोलन होणार आहे? एक बघा, आम्ही 2-2.5 महिने मराठी समाजातल्या सगळ्या नागरी समाजातले आम्ही जे लोक आहोत ते तिसऱ्या भाषेच्या सक्ती विरोधात बोलतो। आपल्याकडे आपण शॉर्ट फॉर्ममध्ये म्हणून त्याला हिंदी सक्ती असं माध्यमं म्हणतात। आमचं म्हणणं आहे की तिसऱ्या भाषेची सक्ती 1ली ते 5वीपर्यंत नको आहे, कारण मुलांनी पहिली भाषा शिकणं, दुसरी भाषा शिकणं याचे जे काही संकेत भाषाशास्त्रज्ञांनी, शिक्षणशास्त्रज्ञांनी ठरवले त्याच्यातही विरोधात आहे। हे आंदोलन आम्ही 2-2.5 महिने केलं। मनसे असेल, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष असेल, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष असेल, नंतर काँग्रेस पक्ष असेल, या सगळ्यांनी हा जो लढा आहे त्याला पाठिंबाही दिला। म्हणजे नागरी समाजाच्या चळवळी आणि राजकीय पक्ष मराठी भाषेच्या प्रश्नासाठी एकत्र येण्याचा एक चांगला पायंडा या निमित्ताने पडतोय असं दिसलं। 4 ते 5 दिवसांच्या पूर्वी आम्ही शालेय शिक्षण अभ्यास आणि कृती समितीची स्थापना केल्यानंतर या समितीच्या वतीने राजकीय पक्षांना भेटीगाठीचा कार्यक्रम सुरू केला। याचं साधं तत्त्व होतं की त्याच्याबद्दलची माहिती आम्ही समाज माध्यमांवर दिली। आम्ही कोणालाही स्वतःहून अप्रोच केलं नाही। त्या पक्षातल्या आमच्या सगळ्या मित्रांना असं वाटलं की आमच्या पक्षाच्या प्रतिनिधींना भेटावं। हर्षवर्धन सपकाळ साहेब भेटले, त्याच्या आधी अजित नवले साहेब भेटले आणि त्यानंतर काल उद्धव ठाकरे साहेब आम्हाला भेटले। आणि काल उद्धव ठाकरे साहेबांना आम्ही जेव्हा भेटलो आणि सपकाळ साहेबांनाही भेटलो त्यावेळेला आम्ही 29 जूनची शासनाच्या शासन निर्णयांची आणि परिपत्रकांची होळी करणं, प्रतिकात्मक होळी करणं आणि जाहीर सभा हा मुंबई मराठी पत्रकार संघामधला कार्यक्रम जाहीर केला। त्याच दिवशी आम्ही 7 जुलैला आझाद मैदानामध्ये धरणं आंदोलनाचा कार्यक्रमही जाहीर केला। तो कार्यक्रम आम्ही परवा जाहीर केला। काल पुन्हा उद्धव ठाकरे साहेबांच्या पत्रकार परिषदेला आपण होता, तिथेही आम्ही तो पुन्हा जाहीर केला। तो कार्यक्रम जाहीर करून झाल्यानंतर मला वाटतं एक अर्ध्या-पाऊण तासांनी राज ठाकरे साहेबांची पत्रकार परिषद झाली आणि त्याच्यामध्ये ते असं म्हणाले की 6 तारखेला त्यांना मोर्चा घ्यायचा आहे। आता आमचा कार्यक्रम जो आहे तो धरणं आंदोलनाचा आहे। राज ठाकरे साहेबांनी जे म्हटलं आहे ते मोर्चा आहे, कारण त्यांच्या मागे असलेली जनशक्ती मोठी आहे। पण उद्धव ठाकरे साहेबांचे आभार आम्हाला यासाठी मानले पाहिजे की ते धरणं आंदोलनासारख्या तुलनेनं छोट्या वाटल्या जाणाऱ्या कार्यक्रमातही आपल्या पक्षाची पूर्ण ताकद लावून 29 जूनला आणि 7 जुलैला ते हजर राहतो असं म्हटले। तेच काँग्रेस पक्षाचे प्रतिनिधी म्हणाले। आता काल हे झाल्यापासून माध्यमामधले जे सगळे लोक आहेत त्या सगळ्या मंडळींनी तिसऱ्या भाषेची सक्ती, महाराष्ट्र सरकारचं मराठी भाषाद्रोही आणि महाराष्ट्रद्रोही धोरण या सगळ्यावरचा फोकस थोडासा हलवून या निमित्ताने 2 भाऊ एकत्र येणार का, या निमित्ताने मुंबई महानगरपालिकेत काय होणार, ह्या सगळ्याची चर्चा सुरू केली। ह्याच्याबद्दल माझी काही तक्रार नाही। माझं एवढंच म्हणणं आहे की आम्ही जेव्हा सगळ्या राजकीय पक्षांच्या नेत्यांना भेटलो, आमचा अजेंडा अत्यंत स्वच्छ आहे। तो तिसऱ्या भाषेची सक्ती थांबवणं आणि महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेच्या आणि मराठी माणसांच्या संबंधामध्ये ज्या चुकीच्या गोष्टी घडत आहेत त्याला नागरी समाज आणि राजकीय पक्षांच्या संयुक्त ताकदीच्या मदतीने मिळून त्याला रोखणं। आता आज मला वाटतं संजय राऊत साहेबांनी असं लिहिलं आहे की एकच मोर्चा होईल। माझं असं म्हणणं आहे की मोर्चा एकच होता। मोर्चा जो होता तो मोर्चा राज ठाकरेंनी आधी 6 तारखेला जाहीर केला आणि 6 तारखेला आमचं धरणं आंदोलन आम्ही का केलं नाही, कारण तो आषाढी एकादशीचा दिवस आहे। स्वतः राज ठाकरेंनी नंतर लोकांचे कमेंट्स बघून 6 तारखेचा त्यांचा मोर्चा 5ला केला। त्यामुळे ज्या कुठल्या तारखेला तो मोर्चा त्यांना करायचा असेल आणि समजा शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्षही त्याच्यामध्ये सहभागी होणार असेल तर आम्ही जे भाषेच्या चळवळीतले कार्यकर्ते आहोत आम्हाला आनंदच आहे। कारण उद्धव ठाकरे साहेब, हर्षवर्धन सपकाळ साहेब, महाराष्ट्रातले माकप भाकपपासून शेकापपर्यंत हे जे लोक आहेत या लोकांनी 29 जूनच्या आंदोलनामध्ये येण्याची तयारी दाखवलीच आहे। स्वतः उद्धव साहेब त्या प्रतिकात्मक होळीच्या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत, 7 जुलैच्या धरणे आंदोलनात सहभागी होणार आहेत आणि आम्ही जे कार्यकर्ते आहोत आमची माफक ताकद आहे। आम्ही जे कार्यकर्ते आहोत ते राज ठाकरे साहेब, उद्धव ठाकरे साहेब जो काही 5 तारखेचा मोर्चा घेतील त्या मोर्चामध्ये वैयक्तिक पातळीवर आम्ही सहभागी
होऊ. म्हणजे आमच्या दृष्टीनं हा मोर्चा का तो मोर्चा, दोन भावांचा एकत्रित मोर्चा का दोन भावांचा वेगळा मोर्चा, मग मराठी माणसांची ताकद विखुरली जाणार का एकत्र राहणार, हे माझ्या दृष्टीनं एक हे फारसे रिलेव्हंट प्रश्न का नाहीत. कारण हे सगळं आंदोलनच मुळात तिसऱ्या भाषेच्या आणि त्याच्या पोटातल्या हिंदीच्या सक्तीच्या आणि त्यातनं संघ आणि भाजप परिवाराचं आणि ह्या पाशवी बहुमतातल्या सरकारचं जे हिंदी हिंदू हिंदुस्थानचं कथन महाराष्ट्राच्या उरावर लादण्याचं जे कारस्थान आहे ते महाराष्ट्रातल्या सर्व राजकीय पक्षांपर्यंत पोहोचवण्यामध्ये आम्हाला यश आलं असं आम्ही मानतो. आमची विनंती राज ठाकरेंपासून इतरही राजकीय पक्षांना आहे. आपल्या कृती समितीनं जी घोषणा केलेली आहे 29 तारखेची आणि 7 जुलैच्या आंदोलनाची, त्यामध्ये तुम्ही राज ठाकरेंना निमंत्रित करणार का किंवा त्यांच्या मोर्चामध्ये तुम्ही सहभागी होणार का? निमंत्रित करणार म्हणजे काय, आम्ही सगळ्याच राजकीय पक्षांना भेटतोय. पण असं आहे की त्या राजकीय पक्षांचे नेते म्हणजे राज ठाकरे साहेबांना भेटण्यासाठी आम्ही अनिल शिदोरे, संदीप देशपांडे आणि अभिजित पानसे या तिघांच्या मार्फत प्रयत्न केले. अभिजित पानसे हे रमेश पानसेंचे चिरंजीव आहेत. रमेश पानसे हे राज्याच्या सुकाणू समितीचे सदस्य आहेत आणि रमेश पानसे आमच्या समन्वय समितीचा घटक आहेत. म्हणजे असं नाही आहे की राज ठाकरे साहेबांना भेटण्यासाठी आम्ही प्रयत्न केले नाहीत. आमचं म्हणणं असं आहे की आमच्या बाजूने समाज माध्यमावर आम्ही अत्यंत पारदर्शकपणाने लिहितो आहे. स्वाभाविकपणे राज ठाकरे साहेबांचं पण कामाचा व्याप आहे. कदाचित आम्ही माकपला भेटलो, काँग्रेसला भेटलो, काल उद्धव ठाकरे साहेबांना भेटलो, कदाचित राज ठाकरे साहेब या नंतरच्या काळात आम्हाला भेटतीलही. आमचं म्हणणं असं आहे की ते आम्हाला भेटतील की नाही हा मुद्दा नाही. 29 जूनचं जे आंदोलन आहे ना, त्या आंदोलनासाठी तुमच्या माध्यमातून आम्ही राज ठाकरे साहेबांना आणि त्यांच्या सर्व सहकार्यांना आमंत्रित करतोय. आमचं आवाहन जे वैयक्तिक पातळीवरचं आहे ते त्यांना सगळ्याच राजकीय पक्षांच्या लोकांना आज जाईल. आमच्या या प्रतिकात्मक होळीच्या कार्यक्रमामध्ये राज ठाकरे साहेबांनी यासाठी सहभागी व्हायला पाहिजे. महाराष्ट्रातल्या सगळ्या राजकीय पक्षांच्या नेत्यांनी यासाठी सहभागी व्हायला पाहिजे की 1985 नंतर 2025मध्ये 40 वर्षानंतर नागरी समाजातल्या भाषेच्या चळवळी आणि महाराष्ट्रातले राजकीय पक्ष भाषेच्या प्रश्नावर एकत्र येऊन रान उठवत आहेत असा हा पहिला प्रसंग अनेक वर्षांनी घडला आहे. आम्हाला त्यांच्याही मदतीची गरज आहे आणि 5 तारखेला जो काही मोर्चा ते काढतील, आम्ही मोजक्या संख्येनं लोक आहोत पण आमच्यातले जे लोक त्या सगळ्या वेळेला वेळ काढू शकतील, कारण अनेक मुंबईच्या बाहेरचे लोक आहेत समन्वय समितीतले, ज्यांना शक्य आहे ते लोक निश्चितपणानं जातील. आणि 7 तारखेचं जे धरणं आंदोलन आहे त्याही धरणं आंदोलनासाठी राज ठाकरे साहेबांपासून महाराष्ट्रातल्या सगळ्या राजकीय पक्षांना आम्ही विनंती करतोय की हे धरणं आंदोलन, कारण हे सरकार एखाद्या मोर्चाने, एखाद्या सभेने, एखाद्या कागदपत्राची होळी करून बदलेल असं नाही. कारण ह्यांना मुळात वाटलं होतं की मराठी माणूस एकत्रितच येऊ शकणार नाही आणि मराठी भाषा अशीच आपण चेपली तरी कुणी काही करू शकणार नाही. यांना जर अद्दल घडवायची तर एक मोर्चा काय 10 मोर्चे काय, एक सभा काय 10 सभा काय, जिथं जिथं ज्या ज्या पद्धतीनं आपली ताकद एकत्रितपणे दाखवता येईल ती दाखवली पाहिजे. तुम्ही म्हणलात तसं राज ठाकरे साहेबांना आम्ही भेटू, पवार साहेबांनी बोलावलं तर पवार साहेबांना भेटू, दादांना शिंदे साहेबांना भेटू. एवढंच नव्हे तर भारतीय जनता पक्षातले जे मराठी धार्जिणे आणि मराठीबद्दल मराठीवर प्रेम करणारे आणि या हिंदी हिंदू हिंदुस्थानच्या कथनाला किमान मनातनं विरोध करणारे लोक आहेत त्याही लोकांना आम्ही भेटू. हे सगळं आम्ही एका अर्थाने नव्या मराठीकरणासाठी करतोय. त्यामुळे याच्यामध्ये जे जे सोबत येतील आणि ज्यांच्या सोबत आम्हाला जाता येईल ते सगळे आमचे सहप्रवासी आहेत असं मी मानतो. मुद्दा सर तिसऱ्या भाषेच्या विरोधाचा आहे, भाषिक मुद्दा आहे, मात्र त्याला आता राजकीय रंग चढताना पाहायला मिळतोय. सगळे विरोधी पक्ष या मुद्द्यावरून जर एकत्रित उतरून रस्त्यावरती उतरत आहेत आणि सरकारच्या विरोधामध्ये एक आवाज बनवू पाहतायत, तर सत्ताधारी पक्षामध्ये एकूण 3 पक्ष सत्तेमध्ये बसलेले आहेत, तर त्यांच्यापैकी तुम्ही कोणाला अप्रोच करताय का? कारण भाजप राष्ट्रीय पातळीवरून हा मुद्दा जर लादू पाहताय तर राज्यातले जे काही प्रादेशिक पक्ष त्यांच्यासोबत आहेत त्यांना तुम्ही काय अपील करताय? दादा एका भाषणामध्ये त्यांच्या असं म्हणाले की 5वीपर्यंत सक्तीची होता कामा नये हिंदी, म्हणजे तिसरी भाषा होऊ नये. मला तुम्हाला म्हणजे तुमच्या मार्फत सांगायचं की दादा त्या बैठकीला असतील की नाही मंत्रिमंडळाच्या, मग ज्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा निर्णय झाला तेव्हा दादा का गप्प बसले? आता दादा भुसे हे जे शिवसेना शिंदे गटाचे आहेत, तुम्ही मला सांगा की या सगळ्या प्रकरणात सर्वाधिक नामुष्की जर कोणाची होत असेल तर ती दादा भुसेंची आणि शिंदे साहेबांच्या पक्षाची होते. तुम्ही उद्धव ठाकरे साहेबांच्यापासून लांब का गेलात? तर ह्यांनी स्वाभिमान टाकून दिला म्हणून तुम्ही गेलात. तुम्हाला बाळासाहेबांनी स्वाभिमान शिकवला, तुम्हाला आनंद दिघे साहेबांनी स्वाभिमान शिकवला, तुम्ही नाव तर प्रबोधनकारांचं पण घेता. हे तिघही मराठीवादी होते. अशा 3 मराठीवाद्यांचा वारसा सांगणारा तुमचा पक्ष एक वाक्य या सरकारच्या विरोधात बोलू शकत नाही, म्हणजे तुमचा सगळा स्वाभिमान गुवाहाटीला जाऊन तुम्ही गहाण टाकलाय का?
आमची विनंती आहे त्यांना, बोलवा, आम्ही तुमच्यापुढे आमचं म्हणणं मांडतो. पण रेखावारसारख्या भामट्याची सादरीकरणं आमच्यासमोर करून आम्हाला फसवू नका. रेखावार हा कोणाचा हत्यार आहे? रेखावार हा IAS लॉबीमधलं या राज्यातल्या सांस्कृतिक राजकारणाचं हत्यार आहे. तो आज यांचा आहे, सरकार बदललं की दुसऱ्या कोणाचा असेल. अशा भामट्यांच्या IAS अधिकाऱ्यांच्या सादरीकरणाला आम्ही बधत नाही. त्याला प्रतिसादरीकरण द्यायचं का हे पण आम्ही ठरवू आणि ते पब्लिक डोमेनमध्ये टाकू. जे काही बोलायचं आहे ते मराठी आडनावं असलेल्या महाराष्ट्राच्या लोकप्रतिनिधींनी बोलावं. आणि रेखावारपासून रणजित सिंग देवलपर्यंत लोक एवढे माजूच कसे शकतात? ते कोणाकडनं आदेश घेतात? ते 6व्या मजल्यावरनं आदेश घेतात का रेशीम बागेतनं घेतात का दिल्लीत त्यांचे कोणी गॉडफादर आहेत? याचा तपास खरा महाराष्ट्रातल्या सगळ्या राजकीय वर्गाने घेऊन यांची तातडीने हकालपट्टी केली तर किमान रोगाच्या लक्षणांवर कारवाई व्हायला सुरुवात होईल. हिंदी सक्तीच्या विरोधामध्ये आणि खास करून तिसऱ्या भाषेच्या विरोधापाठी बाई हे सगळे जे काही लोक रस्त्यावरती उतरण्याची भाषा करतात किंवा तुम्ही सगळे हे आंदोलन उभं करता आहात, सगळे राजकीय पक्षसुद्धा विरोधातले त्यामध्ये सहभागी होत आहेत, तर त्या दरम्यान सरकारनं आपला निर्णय बदलण्याची भूमिका ठेवली, कारण तुम्ही सरकारसोबत सातत्यानं संपर्कात आहात, मात्र सरकारनं आत्तापर्यंत तसं केलेलं नाही आहे, शाब्दिक खेळ खेळलेला आहे. तशी भूमिका घेतली तर तुमची भूमिका काय असणार? सरकारनं अनिवार्य पर्याय म्हणून सर्वसाधारण, तिसऱ्या भाषेला पर्याय म्हणून 16 भाषा, ऑफलाईनला पर्याय म्हणून ऑनलाईन, अशा प्रकारची लबाडी ते करत असतील ना, ती आम्ही मान्य करणार नाही. सरकारने तोंडी आश्वासन देऊच नाही, कारण मुख्यमंत्र्यांच्या तोंडी आश्वासनावर आमचा विश्वास नाही. दादा भुसेंच्या तर अजिबातच नाही, कारण ते बोलका पोपट आहेत, त्यांना स्वतःचं काही मत नाही आहे. दादा भुसेंची तुम्ही पत्रकार परिषदेतली सुद्धा देहबोली बघितली तर या माणसाला धरून आणलेलं आहे, तुम्हाला कळतं. त्यामुळे सरकार जोपर्यंत निसंदिग्ध शब्दामध्ये तिसऱ्या भाषेची सक्ती रद्द केल्याचा शासन निर्णय काढत नाही आणि त्यावर समन्वय समितीच्या बैठकीमध्ये नीट चर्चा होऊन यात सरकार शब्दच्छल करून लबाडी करत नाही याची खातरजमा होत नाही, तोपर्यंत आम्ही आंदोलन मागे घेणार नाही. तुम्ही म्हणता तसं सरकारला हे शहाणपण 29ला आलं, 4ला आलं किंवा 7ला आलं, तर जे आमचं आंदोलन आहे 7 तारखेचं ते आंदोलन म्हणून करायचं का सरकारला माघार घ्यायला लावली म्हणून सबंध मराठी समाजाचा विजय मिळावा म्हणून करायचं? हे सरकार काय करेल त्याच्यावर अवलंबून आहे. सर, थोडासा इरेलेव्हंट प्रश्न आहे, राजकीय प्रश्न आहे माझा, तसं पण हा विचारावा वाटतोय, कारण इतक्या वर्षामध्ये वेगवेगळ्या मुद्द्यांवरती, महाराष्ट्राच्या मुद्द्यांवरती विरोधातले सगळे पक्ष एकत्र येताना मी पाहिलेलं आहे. मात्र यावेळेला थोडासा वेगळा अँगल पाहायला मिळतोय, तो म्हणजे या मराठीच्या मुद्द्यावरती आणि हिंदी सक्तीच्या विरोधामध्ये शिवसेना ठाकरे म्हणजे उद्धव ठाकरे स्वतः आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे एकत्रित येण्याची भाषा करतायत. इतक्या वर्षामध्ये जे दृश्य पाहायला मिळालं नाही ते पाहायला मिळतंय. मराठी माणूस म्हणून की या भाषेच्या सगळ्या आंदोलनामधून काय नेमकं तुम्हाला वाटतंय, तुमचं वैयक्तिक मत तरी काय? मी तुम्हाला सांगतो की आपल्या माध्यमांचा एक लाडका छंद आहे की पवारसाहेब आणि अजितदादा एकत्र येणार का, उद्धवसाहेब आणि राजसाहेब एकत्र येणार का. मी राज्यशास्त्राचा आणि भाषेच्या राजकारणाचा अभ्यासक आहे. माझं असं म्हणणं आहे की पवारसाहेब आणि दादा एकत्र येणार आहेत का हा प्रश्न जितका महत्त्वाचा आहे त्याच्यापेक्षा एकत्र आल्यानंतर या दोघांच्या राजकारणाचा आणि त्यामुळे महाराष्ट्राचा पोत बदलणार आहे का हा प्रश्न जास्त महत्त्वाचा आहे. उद्धवसाहेब आणि राजसाहेब एकत्र येणार आहेत का हा प्रश्न जितका महत्त्वाचा आहे त्यापेक्षा हे दोघं एकत्र आल्यानंतर महाराष्ट्रातलं मराठीवादी राजकारण प्रतिकात्मक प्रतिक्रियावादी असं राहणार आहे का नव्या मराठी कारणाकडे आपण जाऊ शकणार आहोत हा प्रश्न आहे. त्यामुळे माझी माध्यमातल्या पण मित्रांना विनंती आहे की एकदम घोड्यावर बसू नका, एकदम त्यांचे संसार एकत्र आणायला जाऊ नका आणि एकदम 2 भाऊ काका पुतण्या असे एकत्र आले की सगळे एकदम गोडगोड होणार आहे अशाही समजत राहू नका. कारण मग तुम्ही वरच्या प्रश्नांकडे पाहता, गाभ्याच्या प्रश्नांकडे आपण पाहत नाही. आम्ही जे काम करतोय, आम्हाला जे करायचं आहे काम ते संथपणे काम आहे करतोय, पण गाभ्याचा प्रश्न काय आहे, मराठी भाषा ज्ञानाची होईल का आणि पुढे जाऊन मराठी पोटाची होईल का. जर हे 2 प्रश्न सुटले तर 2 भाऊ एकत्र येणार का आणि आल्यावर फायदा होणार का ह्याचं पण उत्तर मिळेल. महाराष्ट्राचा विकास नीट होणार का आणि तो सर्वसमावेशक होणार का याचं उत्तर द्यायची वेळ आली की मग काका पुतण्या एकत्र आले तर काय होईल आणि काय होणार नाही याचंही उत्तर कळेल. तर मला असं वाटतं की माध्यमातल्या मित्रांनी, समाज माध्यमातल्या सगळ्या सहकाऱ्यांनी सुद्धा कथनं म्हणजे नॅरेटिव्स तयार करताना आपल्याला एक रोमॅन्टिकपणे वाटतं की भाऊ भाऊ एकत्र यावेत, काका पुतण्या एकत्र यावेत किंवा भाऊ बहीण एकत्र यावेत. याच्या पलीकडे
त्यांच्या राजकारणाचे, अर्थकारणाचे आणि संस्कृतीकारणाचे जे पोत आहेत बदलते, त्यातनं महाराष्ट्राचं हित साधलं जाणार आहे का, हा कळीचा प्रश्न आपण न घाबरता, न बिचकता आणि सातत्यानं विचारला पाहिजे. तर दीपक पवार सर आपल्यासोबत होते आणि त्यांनी आपली ठाम भूमिका जी ती स्पष्ट केलेली आहे. 29 तारखेचं आंदोलन आणि 7 तारखेचं आंदोलन हे आम्ही करणारच आहोत. मात्र मधल्या काळामध्ये जर सरकारनं शहाणपण दाखवलं तर विजयाचं आंदोलन असेल की सरकारच्या विरोधामध्ये असेल हेही आम्ही ठरवू, असं देखील त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. शिवाय या सगळ्या मुद्द्यांवरती इतरही आणि काही पक्ष आहेत ज्यांच्याशी संवाद ठेवतो आहोत आणि त्यांनी जर निमंत्रण दिलं तर येत्या काळात त्यांनाही भेटून या आंदोलनामध्ये सहभागी करून घेण्याचा प्रयत्न आमचा आहे, ही भूमिका सुद्धा त्यांनी स्पष्ट केलेली आहे. कॅमेरामॅन योगेश गुरव सोबत मी कृष्णा सोनारवाडकर, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.